कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशन आणि प्रशासन यांच्यातील जमिनीच्या वादावरून सुरू असलेल्या संघर्षाला आता सकल बौद्ध समाजाचाही पाठिंबा मिळालाय। बुद्धभूमीचा विकास म्हणजे सर्वांचा विकास, एक अधिकारशाही नष्ट करा या घोषणांसह सकल बौद्ध समाजाच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर अन्यायकारक भूमिका घेतल्याचा आरोप करत बुद्धभूमी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। त्यामुळे बुद्धभूमीच्या प्रश्नावर कल्याणमध्ये वातावरण चांगलेच तापले असून प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले। धरणं आंदोलन आम्ही आजपासून सुरू करणार आहोत ते यासाठी की महाराष्ट्र शासनाने जे प्राधिकरण केलेले आहे त्याची तात्काळ कार्यवाही करावी। बुद्धभूमीचा विकास आहे, त्याचप्रमाणे जे काम अर्धवट राहिलेले आहे विकासाच्या नावावर, ते ब्रिजचं काम, रिटर्निंग वॉलचं काम ते नगरपालिकेने आणि MMRDने ते त्वरित सुरू करावं। पूर्व पश्चिमला जोडणारा जी कनेक्टिव्हिटी जी ब्रिज आहे तो ब्रिज आमच्या वालदोनी अशोकनगरकरांसाठी तो सोयीचा आहे आणि तो आम्हाला पाहिजे। याकरता हे धरणं आंदोलन होईल आणि ज्या मागण्या आम्ही सुचवलेल्या आहेत प्राधिकरणाला त्या तात्काळ मंजूर कराव्यात ही आमची मागणी आहे। काय मागण्या होत्या? आमच्या बुद्धभूमी फाउंडेशनचं त्या ठिकाणी प्राधिकरणाची नेमणूक करावी। प्राधिकरणाच्या अंतर्गत स्थानिक बुद्धभूमीचे आणि अधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्ते यांची समिती गठीत करावी आणि त्या समितीच्या अंतर्गत ते प्राधिकरणाचं ज्या काही कामं आम्ही सुचवलेले आहेत, मग तिथे वाचनालय असेल, UPSC सेंटर असेल, हॉस्पिटल असेल, महाविद्यालय असेल, बुद्धभूमी असेल, त्याचप्रमाणे या सगळ्या मागण्या घेऊन एकंदरीत बऱ्याच मागण्या आहेत आमच्या, त्या सगळ्या मागण्या घेऊन महाराष्ट्र शासनाने याची कार्यवाही त्वरित करावी यासाठी त्यांना सूचित करण्यासाठी, त्यांना सावधान करण्यासाठी हा आमचा आजपासूनचा धरणे आंदोलन आहे। प्राधिकरणाची मागणी कशासाठी केली जाते? प्राधिकरणाची मागणी यासाठी केली जाते की सदर बुद्धभूमी ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तिथे त्या ठिकाणी पोझिशन आहे, त्या अंतर्गत प्राधिकरणाच्या अंतर्गत जर हे विकास झाला तर सगळ्यात चांगली मोठी गोष्ट आहे। कुठल्याही एका मालकीची राहणार नाही। शासन आणि जनता, बौद्ध समाज त्याच्यामध्ये हे दोघांचं कोऑर्डिनेशन होऊन ती प्राधिकरणाचे जे काही सुचवलेल्या विकास कामाची कामं आहेत ती पूर्ण केली जाईल। सध्या असं चित्र होतं, बुद्धभूमीचा विषय जरा आपण बाजूला ठेवूया, परंतु आता जे चित्र दिसतंय समोरासमोर आलेलं आहे, समाजाच्या विरोधात समाज रस्त्यावरती उतरलेला आहे, याच्याबद्दल काय सांगाल? तरी कमीपणा घ्यायचा की नाही घ्यायचा? खरं वास्तविक पाहता 10 तारखेला समाज कल्याण मंत्री सिरसाट साहेब, त्याचप्रमाणे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि कार्यकर्ते, त्याचप्रमाणे विविध पक्षाचे जे काही नेते मंडळी आहेत यांचा समन्वय साधून महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी 10 तारखेला मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता। पण भारतामध्ये एवढे मंदिर आहेत समाजाचे वेगळ्या, किती मंदिरावर प्राधिकरण स्थापन आहे? नाही, आम्हाला हे बघा, आम्हाला मालकी याचा अर्थ असा नाही की ते हे बघा एखाद्या ठिकाणी जर धर्मस्थळं असतील आणि ती मालकी विशिष्ट लोकांकडे गेली ते त्याला काय मठ निर्माण होतो। आम्हाला मठ होऊ द्यायचं नाही आहे। आम्हाला प्राधिकरणाच्या अंतर्गत जी काही कामं सुचवलेली आहे ती झाली पाहिजे, त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असेल, यासाठी ही मागणी आमची आहे। विशाल वाघमारे, जनशक्ती कल्याण।